सो एक एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. टीम अधिरा जय भारत आणि टीम माऊली 2.0. अधिरा जय भारत आपला एक प्लेयर पाठवा. अधिरा जय भारत टीम प्लीज. अधिरा जय भारत आपला एक एक्स्ट्रा प्लेयर लवकर पाठवा. आणि माऊली 2.0 माऊली. करण सोडा पण तिकडे इनॅक्शन मध्ये तयार आहे. यानंतर खुल्या गटात पण खूप चांगल्या मॅचेस आहेत. बॉलर नेम काय? स्ट्राईक एंडला पहिल्याच बॉलवर ऐश्वर्याने खूप चांगला स्ट्रोक गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. सो माऊली 2.0 पण मॅच सोडणार नाहीयेत. त्यांना पण जिंकायचं आहे. बॉलिंगसाठी सलोनी आणि त्यांच्या विरुद्ध स्ट्राईक एंडला ऐश्वर्या. एक चांगला बॅटर आहेत. स्ट्राईक एंडला रिया. या बॉलवर एक चांगला सक्सेसफुल फटका, पॉवरफुल फटका. रियाने कर दिया. याच परिसरातील खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट, ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. रिया प्रॉपर टायमिंग केलं आणि बॉडी बॅलन्स पण खूप चांगला होतो. सो प्रॉपर त्यांनी पॉवरफुल फटका 4 रनसाठी. ह्या बॉल देखील पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. रिया यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर मैदानाच्या चारही दिशेला बॅटिंग करताना त्यांना पाहायला मिळते. म्हणजे जसा बॉल तसा फटका तुमच्याकडे पाहिजे. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं कव्हरला एक चांगला स्ट्रोक गॅपमध्ये. पहिलीच ओव्हर आहे. रन झालेत 9. ह्या बॉल देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणि तिसरी बाउंड्री पाहायला मिळते रिया सावंत यांच्या बॅटमधून. आर फॉर रिया आणि आर फॉर रन. रिया साळुंके वेल प्लेड. खूप चांगली बॅटिंग करत असताना रिया इकडे आपल्या होम ग्राउंडवर आणि आपल्याच परिसरात क्रीडा स्पर्धा आहे. सो रियाला पण तेवढं प्रेशर इथे हँडल करावं लागेल. रन्स करणं. या बॉलवर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलंय. तिकडे देखील क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला गेलाय. रन सिंगल मिळेल. चांगला स्कोर आतापर्यंत उभा केला गेलाय टीम अधिरा जय भारत. या बॉलवर डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका समोर. आता ऐश्वर्याच्या बॅटमधून देखील एक आपण पाहिलं तर चांगली पॉवरफुल बाउंड्री. 4 रन आणि एक चांगलं टार्गेट आता उभं केलं गेलं टीम अधिरा जय भारत. माऊली 2.0 टीम मात्र आता कुठेतरी या मॅच मध्ये बॅकफुटला राहिली आहे. सो रन्स यानंतरची देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. बॉलर नेम बॉलिंगसाठी श्रद्धा येत आहेत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. जो विजयी संघ असेल तो टीम युवा सोबत यानंतर मॅच खेळेल. नो बॉल आणि तिकडे दंडित केलं गेलं. बॉलरला आपण पाहिलं तर तिकडे एक्स्ट्रा रन.
20 20 रन झालेत अधिराजय भारत. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं, कॅच तिकडे ड्रॉप होते, बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल आणि खूप चांगली फिल्डिंग, बॉल फक्त तिथे थांबतोय. फिल्डिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा, खूप चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. सलोनीने मात्र स्वतः तिकडे झुकून दिला आणि खूप चांगला बॉल तिकडे आतमध्ये ढकलला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत तिने झुंज दिली. फाईट, रेडी टू फाईट, तुम्हाला फाईट करावं लागेल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पंचांनी दडीत केले, नो बॉल. अधिराजय भारत टीमने एक चांगली पकड निर्माण केली गेली आहे. सो स्कोर पहिलाच ग्राफ वरती गेलाय आणि चांगला स्कोर आतापर्यंत. रिया आणि ऐश्वर्या दोघींनी मिळून खूप चांगली बॅटिंग केली आहे. खूप चांगलं टी शर्ट्स देखील ग्राफिक आज सर्व 3 गटामध्ये क्रीडा स्पर्धा, पुरुष गट, त्यानंतर पुरुषांचा खूप गट, त्यानंतर महिलांसाठी देखील एक 9 टीम इकडे खेळताना पाहिले गेले. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक चांगली फिल्डिंग तिकडे, वेल स्टॉप. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बॉल थांबणार नाहीये. 4 रनसाठी ऐश्वर्या यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा बाउंड्री. पारसिक चॅम्पियनने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला. सो बॉलिंग अटॅकच्या जोरावर पारसिक चॅम्पियन क्वालिफाय झाले. खूप चांगले बॉलिंग अटॅक आहे, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, खूप चांगलं स्पेल पाहायला गेला. सो कॅप्टनचा बॉल आहे, कॅप्टनच्या बॉलने स्पिन करणं, हलका बॉल आहे, स्पिन पण चांगला होतो, खेळपट्टी पण खूप चांगली आहे. सो बॉलरसाठी पण तेवढंच ही विकेट चांगली आहे. नाईट्स क्रिकेट खेळणं थोडं वेगळं आहे. आउटफील्ड पण फास्ट आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलं आणि तिकडे नजर दुर्घटना घटी. 4 रन, बाउंड्री, मिसफील्ड. वन टू गो. या बॉलवर देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक चांगली फिल्डिंग तिकडे, रन सिंगल मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, नॉट आउट स्कोर झालाय 32 विदाउट लॉस. खूप चांगली बॅटिंग केली ऐश्वर्या आणि रिया, प्रॉपर सेट झाल्यात. सो चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. 07 ची जर्सी घातली आहे बॅटर ऐश्वर्याने. सो 07 MHD. बॉलिंगसाठी त्रिशा येत आहेत. विकेट काढणं गरजेचं आहे. माऊली 2.0 ला कुठेतरी विकेटमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. जिकडे विकेटचे इथे 0 आहे तिकडे 0 मध्ये विकेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. विकेट मिळवावे लागेल. त्रिशाने मात्र इथे जर विकेट काढली तर कुठेतरी मॅच रंगू शकते. वाई चषक, मंगेश नारकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा, 14वं पर्व, ज्याच्यावर आहे आम्हाला गर्व, असं 14वं पर्व. नो बॉल, डाऊन द ग्राउंड. समोर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4 रन. सो ऐश्वर्या देखील प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, लोअर फुलटॉस बॉल टॉस केला होता, गॅपमध्ये बॅट फिरवली हेलिकॉप्टर स्टाईलने आणि तिकडे 4 रन.
या बॉलवर देखील चांगला बॉल आतमध्ये आणला. शेवटच्या क्षणापर्यंत ऐश्वर्याला थोडं थांबवलं होतं. गुड बॉल, चांगला बॉल टाकला त्रिशाने. पहिलं महिलांचं क्रिकेट एक स्ट्रेट बॉलनी म्हणजे सुरुवातीला पाहायला मिळालं, बट आता स्पिन बॉलिंग पण मागे 1-2 वर्षामध्ये स्पिन बॉलिंग पण खूप चांगली पाहायला मिळाली. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, मागाशी पारसिक चॅम्पियनशिप पण बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे, स्ट्रॉंग आहे. सो खूप चांगली मॅच तिकडे पाहायला मिळाली. या बॉलवर देखील समोर रियाने पुन्हा एकदा 4 रन. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रियाने खूप चांगलं प्रॉपर टायमिंग केलंय. या बॉलवर देखील नो बॉल आणि बॉल पुन्हा एकदा निघून जाईल. सूरज उपाध्याय तिकडे बॉल कलेक्ट करतात. त्यांची पण मॅच उद्या इन ॲक्शन मध्ये ते पण आहेत. खुल्या गटातून आपल्या ते देखील ह्या ग्राउंडसाठी वाट बघत असतात की कधी टुर्नामेंट आहे. आणि अंडर 19 पण ह्या ग्राउंडवर खूप चांगला खेळ त्यांनी केला आहे. सो या ग्राउंडने मंगलमूर्ती असेल, रेम्बो असेल, या ग्राउंडनी त्यांना ओळख दिली आहे. ते देखील महिलांचं क्रिकेट अगदी 4 दिवस त्यांनी ग्राउंड एन्जॉय केलं आहे. सो उद्या त्यांचा परफॉर्मन्स बघूया. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा 4 चांगला फटका 4 रनसाठी. आणि अधिरा जय भारतने नावातच जय आहे आणि जयचा जय जयकार होतोय. अधिरा जय भारत 49 रन झालेत. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र पुन्हा एकदा बाउंड्री मध्ये कन्वर्ट केले गेलेत आणि 50 रन कंप्लीट होत आहे. टीम अधिरा जय भारत 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. वेल बॅटिंग. या बॉलवर पुन्हा एकदा टायमिंग चांगलं केलं गेलं. एक अफलातून बॅटिंग रियाची. रिया ने पूरा स्कोर कर दिया. उसका नाम है रिया. वेल प्लेड रिया. 57. या बॉलवर पुन्हा एकदा फ्लिक केलं गेलंय आणि तिकडे पुन्हा एकदा 4 रन. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर खतरनाक बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या. रियाची बॅटिंग आवडली असेल तर रियासाठी टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग. या ओव्हरमध्ये तब्बल 4 बाउंड्रीज बॅक टू बॅक त्यांनी पाहिले गेले आणि एक हिस्ट्री क्रिएट केली तिकडे आमचे रिया यांनी. 39 रनवरती खेळतात. 13 बॉलमध्ये 39 रनची एक चांगली बॅटिंग. रिया 50 कंप्लीट करू शकते का, बट स्ट्राईक रियाकडे गेली पाहिजे. इकडे मात्र ऐश्वर्याने सिंगल कन्वर्ट केले गेले. रियाकडे मात्र स्ट्राईक जाते. बॉलिंगसाठी आदिती येतात. शेवटची ओव्हर आहे आणि खूप चांगली बॅटिंग केली आहे इथे बॅटर रिया यांनी. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल थोडा आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 2 रन तिकडे कन्वर्ट होत आहेत आणि 2 रनने स्कोर पुढे जाईल. आपण पाहिलं तर स्कोर जाऊन पोहोचतोय 64. 64 रन झाले धावफलकावरती. खुल्या गटामध्ये 73चा एक हायेस्ट आहे. जॉर्ज 11 कल्याण टीमने रोहन चिल्ले, राहुल सुरवाडेंनी खूप चांगली बॅटिंग केली होती. सो आता बघूयात वुमन्स मध्ये किती हायेस्ट होईल. 64 तर झालाय. या बॉलवर देखील एक चांगला स्कोर पाहिला गेला. तिकडे पुन्हा एकदा बाउंड्री. 45 रन्स वरती खेळते बॅटर रिया. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगली बाउंड्री आणि तिकडे 4 रन. .72 72 रन वरती खेळत आहेत आणि 49 रन्स वरती रिया. सो व्हाईट चषकाची या हंगामातली पहिली 50 बघायला मिळेल का. आणि या बॉलवर पहिली 50. एकदा सर्वांना जोरदार टाळ्या वाजवायच्या. रिया साळुंके पहिली 50 टुर्नामेंटची.
सो वेल प्लेड. खूप चांगली बॅटिंग केली रियाने. रियाने यहाँ पर 50 भी कर दिया. उसका नाम है रिया. वेल प्लेड. आणि शेवटच्या बॉलवर मला असं वाटतं विकेट आली आहे. बट खूप चांगली बॅटिंग केली रियाने. ऐश्वर्या वेल प्लेड. एक भलं मोठं टार्गेट आतापर्यंत उभं केलं गेलं आहे. सेव्हन्टी फोरचं टार्गेट आहे. शेवटच्या बॉलवर विकेट आली. बट इथे आता मॅच थोडीफार क्लोज होईल. सो चांगली बॅटिंग केली इकडे रियाने. कार्तिक कार्तिक एक प्लेयर लत नाही इधर यार. 24 बॉल मध्ये जे डगआउट मध्ये बसलेत ना रॉयल स्ट्रायकर्स, जे तिकडे रॉयल स्ट्रायकरचे टी शर्ट्स घालून जे बसलेत ना वुमेन्स, तिकडून थोडं ज्या नवीन टीम आहेत त्यांना तिकडे बसण्यासाठी प्लीज द्या. बॅटिंग ज्यांची आहे त्यांना तिकडे जागा द्यायची आहे प्लीज. माऊली 2.0 आपली डगआउट तिकडे आहे. माऊली 2.0. एकच बॉटल एकच बॉटल. पाणी पडतोय. काय करणार आता, पाणी पडतंय. रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम माऊली 2.0. यानंतर देखील टीम युवा विनिंग टीम सोबत टीम युवा खेळेल. सो टीम युवा पण रेडी आहे तिकडे, रेडी टू फाईट. चला लवकर यायचं आहे टीम अधिरा जय भारत. अधिरा जय भारत लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पहिले जय भारती नाम था ना सिर्फ. वुमन्सच्या पण 3 मॅचेस आहेत आणि त्यानंतर खुल्या गटातील पण 3 मॅच आहेत. त्यामुळे लवकर अधिरा जय भारत लवकर फिल्डिंग लावून घ्या. ऑलरेडी उशीर झालाय. सो प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लावू नका प्लीज. सो लेट्स प्ले. 24 बॉल मध्ये 74 रन करायचे आहेत. लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम माऊली 2.0. आपला एक प्लेयर पाठवा ना माऊली 2.0 प्लीज. माऊली 2.0 लवकर आपला एक प्लेयर पाठवा. अजित लेवल ना बॉल आहे. बॅट्समन ने विचार अब आहे यांना बेटा नाही तर. यांना स्ट्रायकर कोण आहे.
स्ट्राईक एंडला ईशा, नॉन स्ट्राईक एंडला आरती. सो लेट्स प्ले 74 करायचे आहेत. बघूयात बॉलर नेम 74चं टार्गेट आहे. 24 मध्ये 74 करायचे आहेत. बॉलिंगसाठी नीलम, स्ट्राईक एंडला बॅटर ईशा. नो बॉल आणि समोर मात्र स्ट्रोक तिकडे खेळले गेलेत आणि तिकडे नजरहटी दुर्घटना घटी. बॅटर आउट. ए कार्तिक, ए पूछना नाम. न्यू बॅटर आरती येतात. चला थोडं फास्ट खेळायचं. प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका प्लीज, कारण की अजून खूप मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. निलम यांना मात्र चांगली पिचिंग करणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळावं लागतं. मध्ये एक लाईन आहे, त्याच्या पुढे तुम्हाला बॉल टाकायचे आहेत. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आणि तिकडे बॅटर बॉक्स आउटच्या रूपामध्ये मात्र इथे मैदान सोडावं लागेल. तिकडे आपली खाऊ गल्ली पण आहे, तिकडे पण सर्व मॅक्विनेच आपलं शॉप आहे. तिकडे टी शर्ट्स ऑल ओव्हर, गॉगल, त्यानंतर गरमागरम वडापाव वगैरे पण तिकडे तुम्ही खाऊ शकता. अशी खाऊ गल्ली आहे. जय भारत टीम, आपला एक प्लेयर प्लीज पाठवा. 3दा अनाऊन्स केलं. माऊली 2.0 आपला प्लेयर पाठवा प्लीज. अंपायर करेगा या तेरा तेरा नाम देखेगा. एक्स डाल ए. अरे नाव सांग ना दादा, कोण आहे? ABCD डाल दे, ABCD डाल. ऐश्वर्या. न्यू बॅटर ऐश्वर्या येतात आणि टार्गेट थोडं मोठं आहे. या बॉलवर देखील थांबवलं गेलं. तिकडे आपण पाहिलं तर 1 to go. शेवटचा बॉल बाकी आणि फक्त 3 रन झालेत. या बॉलवर देखील मात्र डॉट बॉल आणि 71 करायचे 18 बॉल मध्ये. थोडं कठीण आहे. टीम माऊली 2.0. बॉलिंगसाठी ऐश्वर्या येतात. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जर माऊली 2.0 टीमला मॅच जिंकायची आहे तर एका दुसऱ्या फिल्डरला 50 मारावी लागेल. तशी रियाने पहिल्या इनिंगमध्ये खेळली.
या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बीट केलं गेलंय. टीम युवा आपण देखील तयार राहायचं. यानंतर त्वरित मॅच खेळवली जाईल. जसं टॉस होईल तसं लगेच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. या बॉल देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेला. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतो आणि पहिली बाउंड्री या इनिंगची आपण पाहिलं तर बॅटर आरती यांच्या बॅटमधून 4 रन. विथ द स्पिन लोअर फुलटॉस बॉल, त्याला मात्र फुटवर्क चांगलं होतं. या बॉल देखील पुन्हा एकदा बीट केलं. डॉट बॉल. इकडे पण गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक सिंगल रन. मंगेश नारकर मित्रमंडळाची वाय चषक फन टू गो 25,000 फर्स्ट प्राइज. वुमन्ससाठी 10,000 सेकंड प्राइज. बट फायनल टीम जिंकेल सो एकच ट्रॉफी आहे. हे ह्या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला चॅम्पियन व्हायचं तर फायनल जिंकणं गरजेचं आहे आणि ट्रॉफी सोबत फोटो काढायचे तर फायनल जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो अधीरा जय भारत टीमने एक चांगला परफॉर्मन्स केलाय. बॅटची हलकीशी एज घेतली गेली. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. एक सिंगल रन मिळेल. औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि खूप चांगली बॅटिंग केली रिया आणि ऐश्वर्याने जो स्टार्ट दिला त्यामुळे बॉलर्सला पण डिपार्टमेंटला थोडं काम हलकं झालं की फ्री माइंड बॉलिंग करतात. बॉल देखील बॅटची एज घेतली गेली आहे. अकरा रन झाले धावफलकावरती. ह्या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलं समोर आणि टीम अधीरा जय भारतने एक चांगला परफॉर्मन्स केला. बॅटिंगच्या जीवावर चांगली कामगिरी केली आहे. सो लास्ट ओव्हर पेंडिंग आहे. लास्ट ओव्हर पॉवर प्ले आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मॅच जवळपास टीम अधीरा जय भारतने चांगला खेळ केलाय. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आहे. या बॉलवर गॅपमध्ये खेळले गेलेत आणि 59 रन्स पाहिजेत. सो उर्वरित बॉलमध्ये थोडं खूपच कठीण आहे. चांगली खेळी केली अधीरा जय भारतने.
या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळले गेले तिकडे आणि फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण बॉल निघून जाईल. 4 रन. सो ही मॅच जिंकले जय भारत, अधीर जय भारत. वेल प्लेड, अभिनंदन. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट रिया. पहिली 50 रियाने या टुर्नामेंट मध्ये केली. रिया पण यायचे प्लेयर ऑफ द मॅच. आणि सो आरती, जिने आरतीने लुझिंग टीम मध्ये 2 बाउंड्रीज मारल्या आणि 1 डाऊन जी आली होती. सो आरती आपण या. आणि विनिंग टीम मध्ये 17 बॉल 50 नॉट आउट रिया.